घरी गेलो की कुठं ना कुठं देवाला जायचा प्लॅन आमचा नक्कीच ठरतो. तर आज ठरलं होतं की आपण बाबीरला जाऊयात. पण त्याआधी शौचं सकाळी सकाळी तर नेल पेंट लावून मेकअप करायचं काम चालू होतं. तिचं आवरलं, त्यानंतर आमचं आवरलं. आता किती नाही म्हटलं ना, आम्ही ठरवलं होतं की 7 वाजता निघूयात, पण 10 कसे वाजले ना काही समजलं नाही. आणि आज ऊन पण एवढं कडक पडलेलं होतं की बस. जेव्हा इथं थंडगार पाणी बघितलं ना तेव्हा छान वाटलं. तिथं गेल्यानंतर हापसा तर चालत नाही, पण विनाकारण पाणी काढायचं काम चालू होतं. त्यानंतर टाकीवरती गेलो, हातपाय वगैरे धुतले आणि देवाच्या दर्शनाला गेलो. तर खालच्या साईडला इथं एक मंदिर आहे, तिथे दर्शन वगैरे घेतलं. आता उद्यापासून इथं यात्रा चालू होणार आहे, त्यासाठी तिथं सगळी तयारी चालू होती. आता आम्ही आलो आहे, पण यात्रा वगैरे नाही, त्यामुळं मग मंदिर एकदम मोकळं होतं. छान असं निवांत दर्शन झालं. आमचं दर्शन वगैरे घेतलं. आणि जेव्हा माझे सासरे सोबत असतात ना, तेव्हा आम्हाला फक्त 10 मिनटं भेटतात दर्शन घेण्यासाठी किंवा कोणत्या ठिकाणी थांबण्यासाठी. तर पटकन असं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर मागच्या साईडला महादेवाचं मंदिर आहे, तिथं पण जाऊन दर्शन घेतलं. आता आम्ही घरून आरत्या करून आणल्या होत्या, पण देवाचा घट बसलेला आहे असं म्हटले पुजारी, त्यामुळे आरत्या काही आम्ही ओवळल्या नाही. तसंच दर्शन वगैरे घेतलं आणि एक्झॅक्टली 4:30 वाजता आम्ही घरी येण्यासाठी निघालो. असा संपला आजचा दिवस.